कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने प्राप्त केलेला ऑटोनॉमस दर्जा आणि सॅप प्रणालीचे दिले जाणारे प्रशिक्षण यामुळे एकाच वेळी 13 विद्यार्थ्यांना LTI माइंडट्री या कंपनीत नोकरीची संधी मिळाली। या सर्वांना या कंपनीने वार्षिक 5 लाख रुपयांचे पॅकेज दिले। नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या करिअरला उत्तम सुरुवात झाली। यावरून संजीवनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठ अभियंते घडतात ही बाब अनेकदा अधोरेखित झाली आहे आणि आता शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 930 झाली आहे। याबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर R.A. कापगते म्हणाले की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त आहे, त्यामुळे उद्योग जगताला अभिप्रेत असलेला अभ्यासक्रम शिकवला जातो। त्याचबरोबर सॅप सिस्टीम ॲप्लिकेशन अँड प्रॉडक्ट इन डेटा प्रोसेसिंग या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीसोबत संजीवनीने सामंजस्य करार केला आहे। या सॅप प्रमाणित प्रणालीचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनी घेतले, त्या आधारावर या लार्सन अँड टुब्रोची उपकंपनी असलेल्या LTI माइंडट्री या कंपनीने या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली। सुरुवातीलाच 5 लाखाचे आकर्षक वार्षिक पॅकेज देखील दिले। निवड झालेल्या विद्यार्थ्यांत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या हर्षल नंदलाल बच्छाव, नीलम संतोष परंदे, आकांक्षा आप्पासाहेब बेलेकर, कल्याणी दिलीप करडे, सार्थक प्रदीप तनपुरे, तृप्ती नवनाथ ठोंबरे, अखिलेश उन्नीकृष्णन आयनिकद्दन, समृद्धी प्रदीप सोनवणे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा प्रणव किशोर गागरे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सुमित जयवंत कोटमे, ईश्वरी योगेश माने, यशराज माधव शिंदे, धनश्री प्रदीप शिरोळे यांचा समावेश आहे। संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच सॅपचे इंचार्ज डीन डॉक्टर A.B. पवार यांचेही अभिनंदन केले। मागील वर्षी ही सॅपचा कोर्स केलेल्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या। अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी सॅपसारखे कोर्स करण्यासाठी महानगरात जातात, परंतु संजीवनीने पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यामुळे या विद्यार्थ्यांची वेळेची आणि पैशांची बचत झाली आहे, असे संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी तथा युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी म्हटले आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।